कर्नाटकातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, बेळूरच्या तरुणावर गुन्हा, 7 महिन्यांच्या बालकाचा हृदयविकाराने मृत्यू। जत तालुक्यातील बेरूळ येथील तरुणाने कर्नाटकातील अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह केला, त्यातून ती गर्भवती राहिली। तिने बाळाला जन्म दिला, पण 7 महिन्यांच्या या बाळाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी बेळगाव जिल्हा मुलांचे संरक्षण विभागाच्या कायदा परीक्षण अधिकारी रुक्मादेवी बुधिगोप यांनी बेळूरच्या तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे। त्यानंतर हा गुन्हा जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। संशयित गोडेश अण्णाप्पा कामगौंड, वय वर्ष 23, राहणार बेळूर, तालुका जत असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचं नाव आहे। त्याच्यासह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। बेळूर येथील गोडेश कामगौंड याचा कर्नाटकातील अल्पवयीन मुलीशी मार्च 2024 मध्ये विवाह करण्यात आला। त्यानंतर गोडेश यांनी ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, त्यातून पीडिता गर्भवती राहिली। 1 जानेवारी 2025 रोजी तिने मुलाला जन्म दिला, मात्र 7 महिन्यानंतर त्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला। बेळगाव येथील जिल्हा मुलांचे संरक्षण विभागाचा कायदा परीक्षण अधिकारी बुधिगोप यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी विवाह करून तिला गर्भवती केल्याने कर्नाटकात बेळूरच्या तरुणाविरोधात फिर्याद दिली। त्यानंतर हा गुन्हा जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। या प्रकरणी पतीसह अन्य जणांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच बाललैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वीराप्पा लातुरे यांनी म्हटलं आहे, या प्रकरणामध्ये अन्य काही संशयितांची चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।